तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी चाललोय आपल्या बाप्पाच्या माहेर घरी म्हणजे अर्थातच पेण हमरापूरला आपल्या बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी. तर मग जास्त वेळ न घालवता जाऊया थेट पेण हमरापूर. तर हमरापूरला गणपतीचं माहेरघर का म्हणतात हे इथे हमरापूरमध्ये आल्यावरच समजतं आपल्याला. हमरापूरमध्ये एंट्री केली की रस्त्याच्या दुतर्फा असलेले कारखाने हे आपले लक्ष वेधून घेतात. मी ऑलमोस्ट 8 वर्षापासून हमरापूरमध्ये येत आहे. माझ्या बाप्पाची मूर्ती देखील ही हमरापूरमधलीच असते. हमरापूरमध्ये येताना ना, ह्या मूर्तीने माझं प्रथम लक्ष वेधून घेतलं. परळचा महाराजा हुबेहूब प्रतिकृती तयार केलेली आहे. आणि दुसरी ही बाहुबली रूपातली ही बाप्पाची मोठी उंच मूर्ती. खरंच बघून आहे ना, अक्षरशः मन प्रसन्न झालं. समीर कला केंद्र. समीर कला केंद्राशी असलेलं माझं नातं हे वेगळंच. कारण इथून मी माऊली रूपातली बाप्पाची मूर्ती नेलेली. ती हीच मूर्ती. सो ही मूर्ती एवढी व्हायरल झालेली माझ्या व्हिडिओमध्ये की अजूनही 4 वर्ष झाले ती आहे अजून. सो अमरापूरमध्ये एंट्री केलेल्या कारखान्यामध्ये गणपती पाहता मी गेलो डायरेक्टली सुरेखा आर्ट्समध्ये. सो हा एवढा मोठा कारखाना आहे अमरापूरमधला. इथे तुम्हाला ऑलमोस्ट सर्व फीटमध्ये सर्व प्रकारच्या बाप्पाच्या कच्च्या मूर्ती इथे पाहायला मिळतील. 2 फीट पासून ते 10 फीट पर्यंत ऑलमोस्ट सर्व प्रकारच्या मूर्ती इथे पाहायला मिळतात. खूप जुना कारखाना आहे हा. आणि तुम्ही पूर्ण हमरापूरमध्ये ज्या कलर केलेल्या मूर्ती पाहत असाल ना, त्या मूर्ती ह्या कच्च्या मूर्ती इथूनच नेल्या जातात. आणि तुम्ही इथून कच्ची मूर्त नेऊ शकता. मग ती भली होलसेलमध्ये असो किंवा तुमच्या घरची मूर्ती असो, तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. सो सुरेखा आर्ट्समधून बाहेर पडल्यानंतर मी आलो बल्लाळ आर्ट्समध्ये. सो हा हमरापूरमध्ये कॉर्नरचा कारखाना आहे. इथली पेंटिंग बघाल ना, खरंच खूप छान आहे. 2 फीट पासून ते ऑलमोस्ट 10 ते 15 फीट पर्यंत यांची इथे मूर्ती मिळतात, पण पेंट केलेल्या. इथे सगळ्या पेंटिंग केलेल्या आहेत. बल्लाळ आर्ट्स नंतर आता मी आलेलो अशा कारखान्यामध्ये जिथे मागच्या वर्षी छावाच्या रूपातली मूर्ती ही खूप फेमस झालेली. येस, कुणाल आर्ट्समध्ये. सो इथे देखील तुम्हाला 2 फीट पासून ते ऑलमोस्ट 10 ते 15 फीट पर्यंत बाप्पाच्या मूर्ती आहेत. आणि प्राइसिंग म्हणाल ना, तर ह्या वर्षी महागाईचा फटका हा बाप्पाच्या मूर्तीला पण बसलेला आहे. कारण मूर्ती मागे नाही बोललात तरी 2 ते 2.5 हजार वाढलेले आहेत. भले ती कच्ची मूर्त असो किंवा पेंटिंग केलेली. सो येस, हीच ती मूर्ती आहे छत्रपती रूपातली बाप्पाची, जिच्यासाठी मी आवर्जून आज हमरापूरमध्ये आलोय पाहण्यासाठी. कारण हीच ती मूर्ती आहे जी मी कुणाल आर्टच्या इन्स्टा पेजवर पण पाहिली आणि मला ती खूप आवडलेली. सो थोडीशी एक्साइटमेंट होती की प्रत्यक्ष मूर्ती ही पाहूया, कारण माझ्या बाप्पाची मूर्ती ऑलमोस्ट 3.5 फीटपर्यंत असते. बट मला असं वाटतं की 3.5 फीटमध्ये ही बाप्पाची मूर्ती खूप लहान वाटत होती. फोटोमध्ये खूप छान वाटलेली. पण याच्यामध्ये जी 4.5 फीट मूर्ती आहे, सो ती मला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटली आहे. सो तुम्ही पाहताय या वर्षीची ट्रेंडिंग बाप्पाची मूर्ती म्हणजे अर्थातच चिंतामणी. खूप ट्रेंडिंग आहे यावर्षी. 2 फीट पासून ऑलमोस्ट 15 फीटपर्यंत ही मूर्ती यावर्षी बनवलेली आहे. आणि आय गेस ही यावर्षीची जास्त डिमांडिंग मूर्ती ही चिंतामणीच्या रूपातलीच असणार आहे. सो ही मूर्ती जी पाहताय ना, ही पण खूप मला कारखान्यांमध्ये दिसली. तर ही कुणाल आर्ट्समध्ये आहे. 2 फीट पासून ते 10 फीटपर्यंत. अमरापूरमधले प्रत्येक कारखानदार आहेत नाही, खूप उत्तम मूर्ती घडवतात. मग ती डोळ्यांची आखणी असो किंवा पेंटिंग असो किंवा शेला धोतर रंगवणं वगैरे. पण माझं खास ओपिनियन बोला तर प्रथमेश कला केंद्र, ह्या तुम्ही ज्या बाप्पाच्या मूर्ती पाहताय ना, ह्या प्रथमेश कला केंद्रामधला आहेत. आणि हे स्वतः कच्ची मूर्ती घडवितात आणि त्या पेंट करतात. यांची पेंटिंग देखील खूप छान असते. सो हे जोहे गावामध्ये आहे स्टॉपवर प्रथमेश कला केंद्र. सो तुम्ही जोहे गावात आलात तर या प्रथमेश कला केंद्राला नक्की भेट द्या. सो मित्रांनो, ह्या व्हिडिओ थ्रू मी एकच तुमच्याशी शेअर करीन की मी जे दाखवतोय, जे कारखाने बोलतोय, हे मी तर बोलीन अख्ख्या 100 ऑफ 10% आहेत. हमरापूरमध्ये खूप कारखाने आहेत आणि त्यांची पेंटिंग ही खरोखर एक एक कारखान्याची उत्कृष्ट आहे. सो तुम्ही या इथे पर्सनली कारखान्यांना या सर्व भेट द्या आणि तुमच्या बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करा. कारण हमरापूरमधला एक एक कारखानदार खूप उत्तम मूर्ती घडवतो. उत्तम कलाकृती असते त्यांची. आणि हा एक्सपिरियन्स आहे ना, हा आपल्याला हमरापूरमध्ये आल्यावरच मिळतो. सो या वर्षीचा माझा एक्सपिरियन्स बोलाल तर मी ऑलमोस्ट 2 तास हमरापूरमध्ये होतो. हमरापूर पुढे जोहे तिथे गेलो. सो यावर्षी मी पाहिलं की ऑलमोस्ट ज्या मागच्या वर्षीच्या मुंबईच्या गणपतीच्या मूर्ती होत्या ना बाप्पाच्या, म्हणजे भले चिंतामणी असो किंवा परळचा महाराजा असो किंवा
लालबागचा राजा किंवा मुंबईचा राजा वगैरे, तर ऑलमोस्ट त्यांच्या प्रतिकृती मला बघायला मिळाल्या. ह्या तुम्हाला ऑलमोस्ट 2 फीट पासून ते 10 फीट ते 15 फीट पर्यंत अवेलेबल आहेत. आणि प्राइसिंगचं म्हणाल तर ह्या वर्षी आहे ना, प्राइजेस या ऑलमोस्ट 2-3 हजारांनी वाढलेल्या आहेत प्रत्येक मूर्तीच्या मागे. मग भले ती कच्ची मूर्ती असो किंवा पेंट केलेली मूर्ती असो. सो प्राइसिंगचा फटका हा बाप्पाच्या मूर्तीला पण बसलेला आहे यावर्षी बाप्पाच्या मूर्ती तर वेगवेगळ्या आहेतच, बट यावेळेस मला कारखाने पण संख्या आहे ना कारखान्यांची ही खूप जास्त पाहायला मिळाली. सो खूप छान एक्सपिरियन्स होता यावेळच्या. वेगवेगळ्या रूपातल्या बाप्पाच्या मूर्ती पाहायला मिळाल्या आणि खूप छान वाटलं. तुम्ही पण या प्रत्यक्ष बघा, तुमच्या बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या.